नमस्कार. मागच्या वेळेला आपण इंडियन इकॉनॉमिक्समध्ये बघितलेलं होतं की भारतीय शेतीचे जे काही स्वरूप होतं त्यावर आपण चर्चा केलेली होती. भारतातील जी काही पीक रचना आणि पीक रचना निर्धारित करणारे जे काही घटक होते त्यावर आपण चर्चा केलेली होती. जमिनीविषयक ज्या काही सुधारणा होत्या त्यावर आपण चर्चा केली होती. सरकारी शेती व शेतमालाचे जे विपणन होतं, कोऑपरेटिव्ह फार्मिंग्स अँड मार्केटिंग्स, यावर सुद्धा आपण चर्चा केली होती. हरित क्रांतीच्या बाबतीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत अशी मी तुम्हाला माहिती दिलेली होती. त्याच्यानंतर आज आपण हरित क्रांती पण बघितलं, शेतीचे उत्पादन कमी असण्याची कारणं कोणती होती ते बघितलं. आज आपण बघूया शेतमालाचे विपणन आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या काय असतात. म्हणजे जसं की शेतमालाचं जे काही विपणन आहे, शेतमालाचं जे काही मार्केटिंग आहे, त्याच्यामध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स किंवा आपण समस्या म्हणू त्या समस्या कोणत्या आहेत आणि त्याच्यावर आपण उपाय कशा पद्धतीने शोधू शकतो यावर आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. आता विपणन काय आहे ही एक प्रक्रिया असून तिच्याद्वारे जे काही उत्पादन आणि खरेदीवर एकत्र येत असणाऱ्या काही गोष्टी घडून येत असतात. म्हणजेच एकंदरीत कसं झालं की शेतमालाचा तयार झालेला माल हा अंतिम उपभोक्त्याच्या हाती पडण्यासाठी त्याला विपणनाच्या प्रक्रियेतून जावं लागेल, है ना? बरोबर आहे की नाही? म्हणजेच एकंदरीत काय झालं की उत्पादित केलेला माल त्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याचं काम हे विपणन करत असतं. भारतीय शेतमाल विपणनामधले दोष कोणते कोणते आहेत ते बघूया आपण. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेतमाल साठवण्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे शेतमाल हा कुठे साठवायचा किंवा कशा पद्धतीने साठवायचा किंवा त्या गोडाऊन्स उपलब्ध नसल्यामुळे शेतमाल साठवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा जो काही कर्जबाजारीपणा आहे, आता शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा नियमित आणि सातत्याने सुरू आहे ना? कारण की उत्पादित न झाल्यामुळे शेतीचं जे काही उत्पादन असेल ते उत्पादन न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जावर कर्ज बसत आहे. विदर्भामध्ये तर तुम्हाला माहितच आहे की शेतकरी कर्जबाजारीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करून घेतात. वाहतुकीची अपुरी साधनं, जरीही सायन्स आणि टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली असेल, ट्रान्सपोर्टेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं असेल, तरी वाहतुकीचं जे काही साधने आहेत ते खूप अपुरे आहेत आणि त्या अपुऱ्या साधनामुळे विपणनामध्ये योग्य रीतीने माल नेऊन विकता येत नाही. मध्यस्थाचा वर्ग, आता समजा शेतकऱ्यांनी शेतीचं उत्पादन घेतलं, त्याच्यामध्ये काय असतं की तो कुठल्या तरी कारणामुळे त्या बाजारामध्ये नेऊन तो विकू शकत नाही आणि तो जेव्हा विकू शकत नाही तेव्हा तो काय करतो की मध्यस्थीला तो माल संपूर्णपणे देऊन देतो आणि मध्यस्थीला जेव्हा तो संपूर्णपणे माल देऊन देतो तेव्हा नेमकं काय होतं की त्याला ते खूप कमी किमतीमध्ये त्याला ते माल द्यावं लागतं आणि त्या कारणाने हा सगळ्यात मोठा विपणनातील दोष आहे. खरेदी विक्रीतील गैरव्यवहार, आता खरेदी विक्रीचा हा जो गैरव्यवहार आहे हा सुद्धा एक विपणनातील सगळ्यात मोठा दोष आहे. कारण काय की शेतमालाची जी काही खरेदी विक्री होत असताना बाजारपेठेमध्ये अनेक जे काही गैरव्यवहार होतात. आता खरं तर असं म्हणावं लागेल की खरेदी करत असताना किंवा विक्री करत असताना जी काही विक्रीची माहिती आहे ती विक्रीची माहिती सांगतच नाही आणि त्या कारणाने काय होतं की शेतकरी हा कमी किमतीमध्ये आपला माल देतो. त्याचप्रमाणे तराजू जे आहेत, वजनमाप जे आहेत किंवा दलाल जे असतील ते निरनिराळी कारणं सांगून शेतमालाच्या किमतीमधून कपाती करून कित्येकदा व्यापारी आणि दलाल आपसात संगमत करून मालाच्या किमती अगोदरच निश्चित करून ठेवतात आणि कमी दराने शेतमाल विकत घेतात. म्हणजे हा जो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे हा घडवून आणलेला ड्रॉबॅक आहे आणि याच्यावर सरकारचं काही लक्ष सुद्धा नाही आहे. मालाचा जेव्हा दर्जा ठरवण्यात येतो तेव्हा नेमके घोटाळे आपल्याला दिसून येतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्रीच्या प्रकाराच्या शेतमालामध्ये जो काही दर्जा ठरवून त्याची वर्गवारी शास्त्रीय आणि खात्रीलायक पद्धतीने जी काही करून दिलेली आहे त्यामुळे त्या वस्तूला त्या दर्जाचा नुसार भाव मिळत नाही आणि उच्च दर्जाचा मालाला सुद्धा कमी किंमत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा हा मोठा नुकसान होत असतो. बाजारपेठेविषयीचे अज्ञान, आता शेतकऱ्यांना बाजारपेठ नेमकी कशी कुठे कशा पद्धतीची आहे त्याचं ज्ञानच नाही आहे आणि त्या कारणाने विपणनामध्ये हा सगळ्यात मोठा आपल्याला दोष दिसून येतो. पण त्याही कारणाने सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा जो काही दोष आहे तो दोष हा आहे की सध्या
भारतातील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी असंघटित शेतकरी आहेत. म्हणजे तू काम करून घे बाबा आणि जे काही मला बेनिफिट्स मिळेल किंवा ज्या काही फायदा मिळतील ते मी लाटतो, हे सगळे असंघटित शेतकरी असल्यामुळे शेतमालाची खरेदी करत असताना जे काही सावकार असतील, व्यापारी असतील, दलाल असतील, अडते असतील इत्यादी सर्व तुलनात्मकात्मक संघटित असून त्यांची सौदा शक्ती ज्याला आपण म्हणतो, बार्गेनिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती चांगली असते. आणि त्याच्या तुलनेत शेतकरी मात्र हा असंघटित असून त्याची सौदा शक्ती कशी असते, कमी असते. आणि त्या कारणाने मालाची विक्री असताना ज्या काही वाटाघाटी होतात, जे काही क्रायसिस होते, ते वाटाघाटी त्या शेतकरी वर्गांना कमी पडून त्यांचं नेहमीच नुकसान होत असते. योग्य यंत्रणेचा अभाव. आता कोणत्याही मालाचं जे काही विपणन असेल ते योग्य तऱ्हेने समजा होण्यासाठी संभावित ज्या काही बाजारपेठा पाहिजेत, संघटित बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी व सक्षम यंत्रणा जी काही हवी, शेतकरी, उपभोक्ते, स्थानिक स्तरावर संस्था, बाजार समिती, व्यापारी इत्यादींना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी योग्य यंत्रणेचा अभाव असल्यामुळे शेतकरी नेमका लुबाडला जातो आणि प्रत्यक्षात लुबाडला जातो आणि सतत लुबाडला जातो. मग याच्यामध्ये दूर करण्यासाठी काय उपाययोजना आहेत? तर नियंत्रित बाजारपेठा पाहिजेत, ज्याला आपण रेग्युलेटेड मार्केट्स ज्याला आपण म्हणतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी नियंत्रित बाजारपेठा जर का असतील तर त्या बाजारपेठा या सर्वात महत्वाच्या शेतकऱ्यांसाठी उपयोगामध्ये येतील. म्हणजे एकंदरीत कसं झालं की सरकारी नियमानुसार त्यांचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासाठी एक जी काही बाजार समिती असते, त्या बाजार समितीमधील अध्यक्ष किंवा उत्पादक हा शेतकरी असेल, दलाल, व्यापारी, स्थानिक आणि स्वराज संस्था आणि राज्य सरकार याचे प्रतिनिधी असतात आणि हा सगळ्यात बेनिफिशियल जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालाची श्रेणी व प्रत नियंत्रण. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की जेणेकरून शेतकऱ्याला उचित भाव मिळेल. कारण काय की मालाची श्रेणी समजा व्यवस्थितरित्या झाली किंवा त्याची प्रत हे एकदम नियंत्रित असेल तर या दोन्ही गोष्टींमुळे शेतकऱ्याला उत्कृष्ट भाव मिळेल. त्याच्यानंतर प्रमाणित वजन आणि मापाचा वापर. आता असंघटित बाजारपेठेमध्ये खोटीनाटी जे काही वजन माप शेतकऱ्यांसाठी उपयोगात आणल्या जातात आणि त्यामुळे शेतकऱ्याचं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. प्रमाणित वजन आहे पण त्याचा जो वापर जो होतो तो योग्य रीतीने होत नाही आणि त्या कारणाने तो योग्य रीतीने व्हावा. आता मापाबाबत जी काही मेट्रिक पद्धती स्वीकारली गेली ते सन 1976 मध्ये, म्हणजे वजन मापे अधिनियमाच्या अधिकाराखाली ते मंजूर करण्यात आलं आणि वजन मापातील खोटेपणा दूर करण्यासाठी हे कायदे आवश्यक होते आणि ते अंमलात सुद्धा आले. परंतु त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती योग्यरित्याने होत नाही आणि त्या कारणाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. गोदामाची व्यवस्था करायला पाहिजे. आता गोदामाची व्यवस्था केल्यानंतर काय होईल की जे काही अतिरिक्त धान्य आहे ते धान्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठवलं जाईल आणि योग्य वेळी योग्य बाजारपेठेमध्ये त्याचं आपल्याला नेऊन ते विकता येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यापाराच्या स्थितीविषयीची जी काही माहिती आहे, म्हणजे बाजारपेठेमध्ये जी काही माहिती पुरवण्याचं काम सरकारच्या वतीने चालू असतं किंवा शेतमालाचे भाव किंवा बाजाराच्या स्थितीबाबत रेडिओ किंवा दूरदर्शनावरून कार्यक्रम आयोजित करून जेणेकरून मालाची जी काही आवश्यकता आहे, बाजारातील मालाची जी काही आवश्यकता आहे त्याबाबतची अधिक माहिती शेतकऱ्यांना पुरवण्यात यावी आणि ती रेग्युलर मध्ये पुरवण्यात यावी की जेणेकरून विपणनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला योग्य बाजाराची माहिती मिळेल किंवा योग्य भावाची सुद्धा माहिती मिळेल. वाहतूक व्यवस्था सुरळीत करून द्यायला पाहिजे. आता जेणेकरून शेतकऱ्याच्या विपणनामध्ये योग्य तऱ्हेने होण्यासाठी जी काही वाहतूक व्यवस्था समाधानकारक असली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याला आपला माल जो आहे तो बाजारपेठेमध्ये कमी खर्चात आणि सहजपणे आणता आला पाहिजे की म्हणजे जेणेकरून त्याला आपला म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये मग त्याला जी काही तो माल विकेल त्याच्यामध्ये त्याला जास्तीत जास्त नफा मिळेल. म्हणजे एकंदरीत वाहतूक व्यवस्था समजा योग्य असेल आणि कमी खर्चाची समजा त्याला मिळाली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. बाजारपेठेची तपासणी आणि संशोधन प्रशिक्षण पण असायला पाहिजेत. म्हणजे बाजारपेठेमध्ये जे काही व्यवहार होतात ते नियमानुसार चालतात की नाही याची वारंवार तपासणी समजा करावी लागत असेल की जेणेकरून लोक नियमबाह्य व्यवहार करतील नाही आणि ही सुधारणा सगळ्यात मोठी राहील आणि त्या कारणाने सगळ्यात महत्वाचा फायदा हा शेतकऱ्यांना तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर आपण बघूया की सरकारी विपणन काय. आता 1951च्या अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समितीने अशी शिफारस केली होती की सहकारी खरेदी विक्री किंवा संस्था स्थापन करण्यात याव्यात आणि त्यानुसार त्या झाल्यात सुद्धा.
आता सरकारी विपणन संस्थाचा जो काही व्याप आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि 1960 आणि 61च्या दरम्यानमध्ये 179 कोटी रुपये किमतीच्या शेतमालाची जी काही उलाढाल झाली होती 93-94 मध्ये ती 7,500 कोटीची झाली आणि 2018-2019 या काळामध्ये 12,500 कोटीची जी काही उलाढाल झाली ती शेतमालाची खरेदी विक्री या कारणाने झाली. आता सरकारी विपणनाचं काय सगळ्यात महत्वाचे फायदे आहेत तर सरकारी संस्थेमध्ये मध्यस्थाचं जे काही उच्चाटन करता येतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी विपणन संस्थेमुळे वाटाघाटी करण्याची नेमकी शक्ती वाढते आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. तिसरं, सरकारी विपणन संस्थेमुळे लहान शेतकऱ्यांचा जो काही कृषी माल आहे तो गहाण ठेवून त्यांना कर्ज मिळू शकते. त्याच्यानंतर चौथं, या संस्था स्वस्त संस्थेची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देतात आणि मालाची ने-आण सुद्धा करून देतात. सरकारी विपणन संस्था शेतमाल साठवण्यासाठी व्यवस्था करीत असल्यामुळे गोदाम ग्राम पातळीवर बांधण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही माल आहे तो सुरक्षित राहतो. त्याच्यानंतर सरकारी संस्था मालाच्या ज्या काही श्रेणी करण्याचे काम जे आहे ते बिनचूकपणे करू शकते आणि चांगल्या मालाला अधिक दाम मिळतात. सरकारी विपणन संस्था बाजारपेठेमध्ये व्यवहाराच्या अद्ययावत माहिती बाळगून असतात आणि त्यामुळे भविष्यकालीन किमतीचे जे काही अंदाज बांधता येतात आणि त्या दृष्टीने माल ची विक्रीचा व्यवहार करता येतो. सरकारी विपणन संस्था कास्तकारांना लागणारी जी काही बी बियाणे आहेत, रासायनिक खते आहेत, जंतुनाशके आहेत, शेतीचे अवजारे आहेत इत्यादी वस्तू रास्त भावाने विकत घेता येतात. आणि काही सरकारी विपणन संस्था शेतमालावरील प्रक्रिया सुद्धा करीत असल्यामुळे धानापासून तांदूळ तयार करणे किंवा तेलबियापासून तेल बनविणे किंवा कापसापासून रुई आणि सरकी अलग करणे, तूर आणि हरभरा यांच्यापासून डाळी तयार करणे अशा प्रक्रिया उद्योगामुळे या कास्तकारांच्या सदस्याला वाटल्या जातो. या संस्थांमुळे शेतकऱ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते आणि शेतकऱ्यांची जी काही उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यास उत्तेजन मिळते. नक्कीच हा फायदेमंद आहे. मग शेतमालाच्या किमती काय आहेत तर किंमत स्थैर्य ठेवण्यासाठी जे काही उपाययोजना करण्यात आल्या त्या उपाययोजनेमध्ये सगळ्यात पहिली उपाययोजना जर काय कुठली असेल किंमत स्थैर्यासाठी म्हणजे की फिक्स असतील कुठली म्हणजे समजा जास्त माल उत्पादित झाला तर त्या कारणाने म्हणजे कमी किमतीमध्ये विकल्या जातील आणि कमी माल उत्पादन झाला म्हणून जास्त किमतीमध्ये विकल्या जातील. म्हणजे एकंदरीत मागणी खूप असेल तर त्याच्या किमती खूप वाढल्या जातील आणि समजा मागणी कमी असेल तर त्याच्या किमती खूप कमी होतील. असं नको व्हायला म्हणून किमती स्थैर्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या शेतकऱ्यांसाठी त्यातलं सगळ्यात पहिलं हे आहे की शेतमालाची जी काही किंमत आहे ती कोणत्या पातळीवर स्थिर ठेवायची हे निश्चित करणे. अशी पूर्वनिर्धारित किंमत किंवा शेतकरी उत्पादकता आणि उपभोक्त्याच्या किफायतशीर असली पाहिजेत. दुसरं, अन्नधान्याच्या ज्या काही किमती आहेत त्या ठेवण्यासाठी सरकारजवळ धान्याचा पुरवठा असला पाहिजे, साठा असला पाहिजे. सरकारने निरनिराळ्या शेतमालाची किमान आधार मूल्य ज्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणू ते जाहीर केले पाहिजेत आणि या आधार मूल्यापेक्षा जर बाजारामध्ये किमती कमी असतील तर अशा वेळी आधार मूल्यावर सरकारने मालाची खरेदी आणि विक्री केली पाहिजे. अशा प्रकारचे जे काही आधार मूल्य आहे किंवा कृषी माल असतील ते आयोगाच्या शिफारशीनुसार ठरवण्यात येतं. म्हणजे आयोग जे शिफारस करतील त्यानुसार ते ठरवण्यात येतं. आता देशामध्ये जी काही अतिवृष्टी किंवा अनावृष्टी किंवा दुष्काळ किंवा तत्सम आपत्ती आल्यास वस्तूच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होते है ना, बरोबर आहे, शक्यता असते, वाढ होण्याची शक्यता असते. अशा वेळी सरकारने आपल्या जवळील धान्य साठ्यातून वाजवी भावात अन्नधान्याची विक्री केली पाहिजे की जेणेकरून गरीब लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे तात्पर्य हे आहे की शेतमालाच्या किमतीमध्ये स्थिरता असली पाहिजे परंतु अशी स्थिती टिकवणे अत्यंत कठीण आणि जिकिरीचे काम आहे. कारण काय की याच्यावर सगळी जी काही यंत्रणा असेल ती यंत्रणा समजा कुचकामी ठरली तर हे कधीही शक्य होणार नाही. त्यानंतर आपण बघूया की ऍग्रिकल्चर लेबर काय असेल, शेतमजूर काय असेल. आता शेतमजुराची जर का आपण व्याख्या केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की शेतीवर शेतीकरिता जी विविध प्रकारची कार्य करावी लागतात त्याकरिता ज्यांचे श्रम कायमचे किंवा तात्पुरत्या कालावधीसाठी विशिष्ट मोबदल्याच्या रूपाने विकत घेण्यात येतात त्याला शेतमजूर किंवा भूमिमजूर म्हणू आपण. म्हणजे अशा या शेतकऱ्यांची किंवा शेतमजुरांची 4 गटामध्ये विभागणी करता येते.
आता कोणती कोणती विभागणी करता येतं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं जे आहे ते ज्याची स्वतःच्या मालकीची मुळीच जमीन नसून काही जमीनदारांनी कायमचे बांधले गेले असतील असे भूमिहीन शेतमजूर, हा पहिला प्रकार झाला. दुसरा, ज्याच्या मालकीची मुळीच जमीन नसते पण व्यक्तिगतरित्या स्वतंत्र असतात असे मजूर जेव्हा जमीन मालकाकडे मोबदला घेऊन काम करतात त्यांनाही भूमिहीन किंवा शेतमजूर असे संबोधल्या जाते. तिसरं, ज्यांच्याजवळ स्वतःच्या मालकीची जमीन असते परंतु ती उदरनिर्वाहाकरता पुरेशी नसल्यामुळे त्यांना इतर जमीन मालकाकडे मजुरीच्या मोबदल्यामध्ये कामाला जावे लागते असे शेतमजूर. हे झाला तिसरा प्रकार. मग चौथा प्रकार काय आहे, तर चौथा प्रकार हा आहे की ज्याच्याजवळ उदरनिर्वाह भागविण्या इतकी स्वतःची मालकीची जमीन असून त्यांच्या कुटुंबातील किंवा काही व्यक्ती जमीनदारावर शेतकरी काम करत असतात असे शेतमजूर. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो चौथा प्रकार की ज्याच्याजवळ उदरनिर्वाह भागविण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन असूनही त्याच्या कुटुंबातील किंवा काही व्यक्ती जमीनदारांच्या शेतीवर काम करतात असे शेतमजूर. असे 4 प्रकारामध्ये किंवा 4 टप्प्यामध्ये शेतमजूर किंवा भूमिमजूर यांना डिस्टिंग्विश करण्यात आलेलं आहे. मग भारतातील जे काही भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय काय आहे ते बघूया आपण. तर शेतमजुरांची जी काही संख्या आहे, उत्पन्न आहे किंवा जीवनमान आहे इत्यादी बाबत तंतोतंत खरे आकडे उपलब्ध नाहीत. तरी पण काही समित्या व आयोग, ज्या काही समित्या निर्माण केल्या गेल्या किंवा जे काही आयोग आहे त्यांच्या रिपोर्ट्सप्रमाणे काही माहिती उपलब्ध होऊ शकते. 1960 मध्ये प्रकाशित झालेल्या दुसऱ्या कृषी श्रम योजनेतील एकूण श्रममजूर ही 25% असून 8.5% मजूर कोणत्याही शेतकऱ्याकडे काम करणारे म्हणजे अनियमित श्रमिक, ज्याला आपण कॅज्युअल लेबर्स म्हणतो, ते विशिष्ट शेतकरी मालकाकडे नियमित काम करणाऱ्या शेतमजुरांची संख्या 15% होती. भूमिहीन मजूर हे अकुशल, दरिद्री असल्यामुळे त्यांची सौदाशक्ती ही अतिशय कमी असते. भूमिहीन शेतमजूर हे दुसऱ्यांच्या शेतीवर काम करणारे म्हणून ते अनस्किल कामगार आहेत किंवा औद्योगिक क्षेत्रातील मजुराप्रमाणे ते कुशल कामगार नसतात. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती किंवा मागास वर्ग यातून प्रामुख्याने शेतमजूर व प्रामुख्याने भूमिहीन शेतमजुरांची संख्या जास्त म्हणजे 70 ते 80% असतं. शेतमजुरांना दिलेली मजुरी ही सामान्यतः काही प्रमाणामध्ये पैशाच्या तर काही प्रमाणामध्ये वस्तूच्या स्वरूपात दिली जातं, है ना. म्हणजे काही प्रमाणामध्ये त्यांना शेतीतील माल दिला जातो आणि काही प्रमाणामध्ये त्यांना मजुरी सुद्धा दिली जातं. त्यानंतर आपण बघूया शेतमजुरांच्या दारिद्र्यावस्थेतील प्रमुख कारणे आणि समस्या नेमका काय काय आहेत. आता शेतमजुराच्या दारिद्र्याविषयीची जी काही प्रमुख कारणं आहेत ती आहे की हीन सामाजिक दर्जा. आता हीन सामाजिक दर्जा म्हणजे नेमकं काय की बहुतांश शेतमजूर हे जे आहेत ते पुरातन काळापासून अपेक्षित व दलित जातीचेच आहेत आणि त्याची अवस्था असूनही मुकी, बिचारी, कुणीही हाका अशा पशुसारखी आहे आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याची उर्मीच त्यांच्याजवळ नाही. असंघटित व अशिक्षित आहेत. नक्कीच अजूनही 70 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर सुद्धा अजूनही भारतातील शेतमजूर हा असंघटित व अशिक्षितच आहे. हंगामी रोजगार. आता हंगामी रोजगार म्हणजे काय झालं की शेतमजुराला वर्षभर काम मिळत नाही, मिळत नाही. त्या अल्प रोजगारीशिवाय ग्रामीण भागात बेरोजगारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या कारणाने शेतमजुराला अत्यंत दारिद्र्याचं प्रमुख कारण म्हणजे अल्प रोजगार, ज्याला हंगामी रोजगार किंवा बेरोजगारी असं आपण म्हणतो. इतर व्यवसायाची कमतरता. आता ग्रामीण भागामध्ये शेतीशिवाय इतर व्यवसाय अत्यंत कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे अतिशय पैसा आहे ते दुसरा व्यवसाय करू शकतात, जसं की गाई म्हशी घेऊन दुधाचा व्यवसाय किंवा बकऱ्या किंवा दुसरा अजून कुठला व्यवसाय, तर ते व्यवसाय करू शकतात. परंतु अतिशय कमी पैसे असल्यामुळे घर चालवायला त्यांना प्रॉब्लेम होतो, समस्या असतात आणि त्याच्यामध्ये हे दुसरा व्यवसाय कोणीही करत नाही. ग्रामीण कर्जबाजारीपणा किंवा ऋणग्रस्तता. आता प्रत्येक वेळेस शेती पिकेल असं होत नाही किंवा एखाद्या वेळेस एखादी खूप महत्वाची जर का संकट समजा आलं असेल, संकट आल्यानंतर नेमकं काय होतं की त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना ऋण घ्यावं लागतं, कर्ज घ्यावं लागतं, सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं आणि ते फिटताच त्यांचं नाकीनऊ येतं आणि हे सुद्धा एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे.
वाढती महागाई, दिवसेंदिवस जी काही महागाई जी काही वाढत जाते आहे ते सुद्धा एक सगळ्यात महत्वाचं कारण शेतमजुराच्या दारिद्र्यासाठी आहे. निरक्षरता व अज्ञान. आता निरक्षरता तर आहे, शिक्षण नसल्यामुळे अज्ञान हे सुद्धा निर्माण झालेलं आहे आणि हे शेतमजुराच्या दारिद्र्याचं प्रमुख कारण आहे. मग आपण शेतमजुराचे पैसे सुधारण्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतमजुराची गुलामगिरी सगळ्यात पहिल्यांदा नष्ट झाली पाहिजे. शेती विभागामध्ये न्यूनतम मजुरी दर कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल. शेतमजुराची पुनर्स्थापना करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. शेतीचे हंगामी स्वरूप बदलविणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि सार्वजनिक निर्माण कार्यक्रम अंमलात आणणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि शेतमजुराची संघटना निर्माण करणे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही सार्वजनिक निर्माण कार्यक्रम असतात ते अंमलात आणणं हे खूप जरुरी आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये मजुरांना काम देऊन पुरेपूर उपयोग करावायचा असल्यास सार्वजनिक कार्यक्रम हा सर्वोत्तम उपाय आहे. आणि रस्ते बांधणे, तलाव बांधणे, पाटबंधाऱ्यावर जमिनीचा पाणी पुरवठा करणे, जलसंग्रह करणे, वनारोपण इत्यादी कार्यक्रमामुळे मजुरांना 12ही महिने काम मिळेल आणि त्यामुळे त्यांना काम मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा दारिद्र्य सुधारण्यास मदत होईल. आणि शेतमजुराची संघटना निर्माण करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता शेतमजुराची जी काही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने करण्यात आलेल्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना कोणत्या ते बघूया. किमान मजुरी कायदा ज्याला आपण म्हणू, किमान म्हणजे न्यूनतम मजुरी कायदा हा अंमलात आणला. इतर वैधानिक उपाय अंमलात आणलेत. नंतर भारताची राज्यघटना ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीची राज्यघटना नुसार गुलामगिरीची जी संस्था रद्द करण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेने जे काही जाहीर केलेले आहे 1 जुलै 1975 मध्ये त्यामुळे वेठबिखारी श्रमिकाची पद्धती रद्द करण्यात आली आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येतो. शेतमजुरांची संस्थाची स्थापना करण्यात आली. लघु व कुटीर उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्तेजन देण्यात आलं. घर बांधणीसाठी जागेचं वाटप म्हाडाच्या माध्यमातून त्यांना करण्यात आलं. रोज निर्मितीचे कार्यक्रम सरकारने आखण्यात आलेत आणि विशेष यंत्रणाची निर्मिती करण्यात आली. सार्वजनिक निर्माण कार्यक्रम आखण्यात आलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आहे ते वित्तीय विशेष यंत्रणाची जी काही निर्मिती करण्यात आली त्यामध्ये असं दिसून येते की शेतीमध्ये जे काही स्थायी स्वरूपाच्या सुधारणा आणि शेतीची उत्पादकता वाढावी म्हणून लहान शेतकरी विकास योजना किंवा सीमांत शेतकरी व शेती कामगार विकास यंत्रणा या 2 विशेष यंत्रणाची निर्मिती करण्यात आली आणि या यंत्रणाची केलेल्या विकास कार्यामुळे भूमिहीन शेतमजुरांना काही प्रमाणामध्ये लाभ झाला आणि भूमिहीन शेतमजुरांना सुद्धा असलेल्या ज्या काही गहन समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी यश या यंत्रणामार्फत मिळाले. ओके दॅन, थँक्यू.